मित्रांनो, राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे। आज आहे 12 जून 2025 गुरुवार। आज सकाळीच राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे, तर काही भागात ढगाळ वातावरण आहे। तर मित्रांनो, आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रात मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। आज सर्वात मोठी पावसाची तारीख ठरणार आहे। तसेच आजपासून पुढील 3 दिवस राज्यात मोठा पाऊस होणार आहे। पावसाचा जोर हा हळूहळू वाढत जाणार आहे। तर जाणून घेऊयात आज दुपारनंतर आणि रात्री राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस होणार याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि रात्री मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील सायंकाळी आणि रात्री आज मोठा पाऊस होणार आहे। तसेच काही भागात आज सकाळीच पावसाला सुरुवात देखील झालेली आहे, मात्र दुपारनंतर आणि रात्री या भागांमध्ये पावसाचा जोर आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल। कोकणात पहिलेस्ता कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गच्या भागात पावसाचा जोर आज जास्त राहील, मात्र कोकणातील इतर ठिकाणी पहिलेस्ता मुंबई, ठाणे या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या परिसरात मोठा पाऊस असेल। तसेच उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात पहिलेस्ता नाशिक, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, इगतपुरी या भागात मोठा पाऊस होईल। तर नंदुरबार, धुळे, साक्री या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत होईल। मित्रांनो, विदर्भातील बुलढाण्याच्या भागात आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होऊ शकतो। तर वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्याच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आजच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, या पावसात आजच्या वादळी वाऱ्याचं प्रमाण जास्त राहू शकतं, विजांचा कडकडाट देखील जास्त राहू शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आणि 13 जून नंतर राज्यात सर्वत्र मोठा पाऊस असणार आहे। 4 ते 5 दिवस ही अतिवृष्टीची शक्यता या दरम्यान असेल। या दरम्यान हवामान खात्याने राज्यात ठिकठिकाणी पावसाचे येलो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत। मित्रांनो, तसेच आजच्या दरम्यान राज्यातील इतर ठिकाणी पाहायचं झालं तर आपण पाहू शकता कुणकेश्वर, फोंडा, सावंतवाडी, मालवण, गारगोटी, निप्पाणी, कुरुंदवड, साखरपा, इस्लामपूर, तासगाव, कुची, कोडोली, मागजन, पाटण, कराड, विटा, मायनी, वडूज, सांगोले, पिलवी, खेड, दापोली, प्रतापगड, वाई, लोणंद, फलटण, बारामती, इंदापूर, अकलूज, गोरेगाव, लवासा, रोहा, सासवड, राहू, दौंड, श्रीगोंदा, खोपोली, पेन, कामशेत, चाकण, मंचर, अलकुटी, शिरूर, राळेगण, जुन्नर, घरगाव, राहुरी, घोडेगाव, राजूर, संगमनेर, श्रीरामपूर, इगतपूर, सिन्नर, कोपरगाव, वैजापूर, वाडा, पालघर, वसईविरार, शहापूर, जवाहर, त्र्यंबक, निफाड, कोपरगाव, खोडोली, वापी, वणी, मनमाड, मालेगाव, सताना, त्यासोबतच चाळीसगाव, मनमाड, तलवड, कन्नड, येवला, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, श्रीरामपूर, पैठण, राहुरी, घोडेगाव, पाथर्डी, गेवराई, अंबड, परतूर, सेलू, जालन्याचा बराचसा भाग, देऊळगाव, राजा, सिल्लोड, मोहरा, चिखली, मेहकर, रिसोड, जिंतूर, सेलू, पाथरी, परभणीचा बराचसा भाग, परभणी, पूर्णा, भोकर, पाथरी, उमर, भैसा, उमरखेड, नांदेड, त्यासोबतच इकडे पाहिले असता परळी, केज, कळंब, बर्दापूर, अंबड, अहमदपूर, उदगीर, शिरूर, अनंतपाल, औसा, निलंगा, तुळजापूर, वैराग, बार्शी, तसेच भालकी, उमरगा या परिसरात देखील मोठा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल। अक्कलकोट, होडाला, अळंदा, तसेच इंदापूर, संख, जत, सांगोले, इचलगाव, पंढरपूर, माहोळ, पिलवी, अकलूज आणि इंदापूरच्या भागात देखील आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल।
तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। तसेच आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।